नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7 करिता मी नंदिनी बर्वे। वळूया आजच्या खास बातमीकडे। दहेगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मनचिंद्र कांबळे यांच्या विरोधातील गंभीर अनियमिततेचे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे। शिक्षण क्षेत्राच्या पवित्रतेला धक्का देणाऱ्या या कारभारावर सध्या मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे। माझी वसुंधरा स्वच्छ शाळा मुख्यमंत्री योजना अंतर्गत मिळालेल्या 1 लाख रुपयाचा निधी कोणत्याही समिती सदस्यांना न कळवता खर्च झाल्याची तक्रार झाली होती। तसेच शाळेला दान मिळालेल्या 2.5 एकर जमिनीच्या लिलावातून प्राप्त झालेले 66,500 रुपयांची रक्कमही गहाळ झाल्याचे समोर आले आहे। गट शिक्षण अधिकाऱ्याच्या प्राथमिक चौकशीत या अनियमिततेचे सत्य असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर नियमानुसार मुख्याध्यापक कांबळे यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे। चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबन लागू राहणार। निलंबन काळात कांबळे यांनी मुख्यालय न सोडणे, कोणत्याही खाजगी नोकरीत सहभागी न होणे आणि निर्वाह भत्त्यासाठी आवश्यक कागदपत्रे गट विकास अधिकारी रामटेक यांच्याकडे जमा करणे बंधनकारक आहे। या प्रकरणामुळे दहेगावच्या शिक्षण क्षेत्रावरील वाढवी लागल्याच्या चर्चेला पुन्हा जोर आला। संबंधित अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी होत आहे। महान्यूज 7 करिता सागर पडोळे यांची रिपोर्ट।